पर माझं म्हणणं असं आहे की दक्षता समितीने हे जे आपल्या प्रकरणात आता दक्षता समितीकडे जातात, दक्षता समितीने त्यांना हिरवा कंदील दिला होता आणि भेटलेलं होतं त्यांना जात प्रमाणपत्र, पण ते कोणत्या कारणावरून त्यांनी अवैध ठरवले याची आम्हाला माहिती घेणी पडेल, नाही तर कोर्टात जाणारच. ते खरंच ठरवायलाच नको, कारण दक्षता समिती पूर्ण बारकाईने एकूण एक कागद पाहून मगच मंजुरी देते. तर कसं आहे, गेल्या महिन्याभरापासून ही चर्चा आहे की राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातला एक मोठा नेता शिवसेना शिंदे गटात जातोय, त्यात तुमच्याकडे बोट दाखवला जातो, काय म्हणाल तुम्ही? काय होतं, दरवेळेला नेहमीच येतो पावसाळा, तसं काही विषय निघाला की एक बडा नेता, आणि तो बडा नेता मीच असेल असंही नाही आहे, परंतु मी 100% सांगतो की मी कुठेही जाणार नाही, कारण मी इथे आल्यावरच लोकांनी जनतेने मला इतकं प्रेम दिलेलं आहे की फुकटात मला फक्त 1 लाख क्रॉस करून दिलेले, मग तो जनतेशी विश्वासघात करायचा नाही. भलेही मी तर पुढे जाऊन सांगतो, ते एकत्रीकरण करून जर कधी ते तिकडे गेली तरी मी मात्र जाणार नाही. आता काय सांग, म्हणजे हे आपलं बोलणं झाल्यावर